नमस्कार मित्रांनो, मी साक्षी. वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे डायजेस्टिव्ह सिस्टम. सो डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये मोस्टली कोणकोणते ऑर्गन्स प्रेझेंट असतात आणि त्याचं वर्क काय असतं ते आपण बघूया. फर्स्ट वन इज अवर माउथ. माउथ काय असतं, ज्याच्या थ्रू तुम्ही टीथचा यूज करून जे कॉम्प्लेक्स पार्टिकल असतात ते च्वेव करून सिम्पल पार्टिकल्समध्ये फॉर्म करतात. देन ते जे सिम्पल पार्टिकल्स आहेत ते इसोफॅगस नावाच्या ट्यूबमधून ते तुमच्या स्टमककडे पास होतं. ते जे स्टमककडे पास झालेलं फूड आहे देन ते बाईल ॲसिड्स असतील किंवा अनदर पॅनक्रिएटिक ॲसिड्स असतील त्याच्यामध्ये ते मिक्स आऊट होऊन देन स्टमकपासून ते पुढे ढकलत असतं आणि हे जे पार्टिकल्स असतात ते स्मॉल साईजमध्ये कन्वर्ट होत असतात आणि ते ॲसिड आणि बेसिक यांचं कन्वर्जन करत असतात. देन ते स्टमकमधून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पोहोचणार. तिथे त्यांचं अजून काही फाईन पार्टिकल्समध्ये कन्वर्जन होणार. बाकीचे उरलेले जे पार्टिकल्स आहे ते फिल्टर आउट होणार नाही, कारण त्याचा यूज होणार आहे त्या सबस्टन्सचा बॉडी सिक्रेशनसाठी, म्हणजे बॉडीच्या यूजसाठी. देन स्मॉल इंटेस्टाईनपासून हे जे पार्टिकल्स असणार आहे ते लार्ज इंटेस्टाईनमधून पास होणार आणि ते ॲनस थ्रू ते बॉडीमधून एक्सक्रिएट होणार. एक्सक्रिएट म्हणजे ते जे वेस्ट आऊट आहे ते बॉडी बाहेर पडणार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. फॉलो फॉर मोर.